नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्राचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दलचा एक वाद गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावरती बराच चर्चेमध्ये आहे आणि मेनस्ट्रीम मीडियामध्ये याच्याबद्दलची कुठेही बातमी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पण या संपूर्ण वादातले काही तपशील जे आहेत ते इतके इंटरेस्टिंग आहेत आणि त्याच्यात इतके बारकावे लपलेले आहेत की ही कहाणी तुमच्या समोर यायलाच हवी. मला सुद्धा या निमित्तानं गडकरींच्या बद्दलच्या काही गोष्टी पहिल्यांदाच कळाल्या. फोटोमध्ये तुम्हाला जो दिसतोय तो आहे तिशीतला एक दलित यूट्यूबर मुकेश मोहन. त्याचं घर बघा तुम्ही, अत्यंत साधं घर आहे. भिंतींचा रंग उडालेला आहे, पोपडं लागलेली आहेत. एका साध्या बाजेवरती तो त्याचं काम करत बसलेला आहे. यूट्यूबर असला तरी त्याची साधन सामुग्रीसुद्धा अत्यंत तुलनेनं फारच साध्या स्वरूपाची आहे. आणि पाठीमागं भिंतीवरती जो फोटो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा हाच फोटो कदाचित मुकेश मोहनला त्याच्या कामाची प्रेरणा देत असावा. आणि या मुकेश मोहनची एक साधी स्टोरी, एक साधा व्हिडिओ नितीन गडकरींना इतका खटकला की त्यामुळं त्यांनी या मुलाला 50 कोटींच्या अब्रू नुकसानीची नोटीस पाठवलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की या युवकामध्ये असं काय आहे, अशी कुठली ताकद आहे की ज्याच्यामुळं नितीन गडकरींनी एवढं घाबरावं आणि त्याला ही नोटीस पाठवावी. तर बघा, या युवकानं कॅराव्हॅन नावाचं जे एक मॅगझिन आहे त्या मॅगझिनमध्ये नागपूर बीफ नावानं जी एक स्टोरी आलेली होती आणि त्या स्टोरीमध्ये गडकरी परिवाराच्या संपूर्ण ॲग्रो बिझनेस परिवारामध्ये एक बीफ कंपनी आहे आणि त्या बीफ कंपनीच्या एकूण व्यवहारांचा आणि गडकरी कुटुंबाचा कसा संबंध आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. आता पहिलीच गंमत ही आहे की कॅराव्हॅन मॅगझिनच्या या स्टोरीनं खरं तर ही सगळी कहाणी उजेडात आली, पण नितीन गडकरींचा अब्रू नुकसानीचा दावा कॅराव्हॅन मॅगझिनवरती नाही आहे. त्यांनी नोटीस कुणाला पाठवलेली आहे तर ती या एका साध्या यूट्यूबरला. म्हणजे बघा, देशामध्ये मीडियाची सगळी कहाणी दिवसेंदिवस किती बदलत चाललेली आहे. सगळा मेनस्ट्रीम मीडिया ताब्यात घेतल्यानंतर सुद्धा अजूनही काही प्रश्न सोशल मीडियावरती उपस्थित करण्याचं धाडस यूट्यूबर दाखवत आहेत आणि त्यामुळं त्याची इतकी भीती जी आहे ती या नेत्यांना वाटू लागलेली आहे. आता हाच मुकेश मोहन यूट्यूबर आहे की ज्यानं गडकरींचं पेड इथेनॉल कॅम्पेन जे आहे ते उघड केलेलं होतं. म्हणजे मुकेश मोहननं या गोष्टीचा गोप्यस्फोट केला की गडकरींच्या ऑफिसमधून आपल्याला कोणीतरी अप्रोच झालं आणि इथेनॉलबद्दल तुम्ही पेड कॅम्पेन कराल का, पण त्याला आपण नकार दिला. आणि आता काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर याच मुकेश मोहनच्या विरोधात एका स्टोरीचा आधार घेत ही 50 कोटींच्या अब्रू नुकसानीची केस जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे. आता ही स्टोरी नेमकी काय आहे? रेम्बल ॲग्रो फूड इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी, जी सियान ॲग्रो म्हणून गडकरींचा जो एक पूर्ण ॲग्रो बिझनेस आहे त्याच्याशी आणि या रेम्बल ॲग्रोचे बरेचसे संबंध आहेत. आणि ही रेम्बल कंपनी जी आहे ती बीफ एक्सपोर्ट करणारी कंपनी आहे. रेम्बल कंपनीच्या जवळपास 28 टनाच्या गोमांसाला लोणावळा पोलिसांनी 10 मार्च 2022ला पकडलं आणि हा ट्रक पकडल्यानंतर तातडीनं रेम्बल ॲग्रोनं या संदर्भात एक कोर्टामध्ये तातडीचं ॲप्लिकेशन केलं आणि त्यांनी सांगितलं की हे काही काऊ मीट नाही आहे, हे बफेलो मीट आहे, जे महाराष्ट्रामध्ये सुद्धा लीगल आहे, त्याच्यामध्ये इल्लीगल काही नाही आहे. आणि तिथून या सगळ्या गोष्टीची सुरुवात होते. याच कंपनीमध्ये काम करणारा जो रिहान शेख नावाचा व्यक्ती आहे त्याच्यासोबत कॅराव्हॅनचा एक रिपोर्टर कौशल श्रॉफ असं नाव आहे त्याचं, तो बोलतो आणि त्याच्या बोलण्यातनं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उघड होतात. सियान ॲग्रो आणि रेम्बल ॲग्रो वेगवेगळे आहेत असं दाखवण्याचा जरी प्रयत्न केला जात असला तरी रेम्बलच्या एकूण व्यवहारामध्ये सियान ॲग्रोचा बराचसा संबंध आहे. अनेक सियानचे आजी माजी संचालक जे आहेत ते रेम्बलवरती आहेत. रेम्बलच्या अनेक लोकांनी सियानमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे आणि त्याच्यातनं काही पैसे पण कमावलेले आहेत. सोबतच अनेक ठिकाणी रेम्बल कंपनीच्या ब्राउशरवरती सियान ॲग्रोचा सुद्धा लोगो आपल्याला दिसतो. आणि साहजिक आहे, रेम्बल ॲग्रोला फायनान्स करणारी सुद्धा जी कंपनी आहे, जी बँक आहे, त्या बँकेच्या अध्यक्षा
कांचन गडकरी आहेत. म्हणजे हा संबंध जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीनं एस्टॅब्लिश होतो आहे. आता फरक एक लक्षात घ्या की कॅराव्हॅन मॅगझिन जे आहे त्यांनी स्टोरी करताना याच्यामध्ये कुठेही थेटपणे गडकरी यांची ही कंपनी आहे असं म्हटलेलं नाही. त्यांनी काही गोष्टींचा संबंध जरूर दाखवलेला आहे. त्यांनी रेम्बल ॲग्रोचे काही संचालक हे कसे आधी सियानमध्ये काम करत होते किंवा त्यांना फायनान्स कसा तिकडून होतोय वगैरे या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. सोबतच निखिल गडकरी जे गडकरींचे पुत्र आहेत ते जेव्हा एकदा विदेश दौऱ्यावरती होते तेव्हा बीफ कंपन्यांचे जी प्रोडक्ट्स आहेत त्याला ब्लर करून किंवा ते उजेडात येणार नाहीत अशा पद्धतीनं त्यांनी कशा फोटो सेशन केलेलं होतं हे सुद्धा कॅराव्हॅननं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. प्रश्न हा आहे की कॅराव्हॅन जे प्रश्न उपस्थित करतं ते थोडंसं लीगल लिमिट सांभाळून त्यांनी उपस्थित केलेले आहेत. ही गोष्ट तर लक्षात घ्यायला हवी. म्हणजे त्यांनी हा संबंध दाखवलेला आहे आणि त्यांच्या स्टोरीचा मुख्य गाभा हा आहे की ज्या गोमांसावरून इतकं राजकारण केलं जातं, ज्याच्यावरून हे तथाकथित धर्मरक्षक हे त्या ट्रक चालकांना आणि छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना लुबाडतात किंवा त्यांना मार देतात. प्रत्यक्षात या बिझनेसमध्ये असे सगळे लोक आहेत की जे या विचारधारेच्या पक्षातून येतात हे दाखवण्याचा, हे ठसवण्याचा कुठंतरी उद्देश कॅराव्हॅन मॅगझिनच्या या स्टोरीचा आहे. म्हणजे त्या रिहान शेखनं तर हे पण म्हटलेलं आहे की जे लोक घरामध्ये स्वतःच्या कांदा आणि लसूण खात नाहीत ते सुद्धा लोक या बिझनेसमध्ये आहेत. आणि गडकरी यांचं नाव या कंपनीशी असोसिएट आहे म्हटल्यानंतर आम्हाला थोडासा त्रास कमी होईल असं वाटलं होतं. पण तरी देखील जमिनीवरच्या लोकांना मात्र हॅरेस केलं जातं आणि वरचे लोक मात्र आपलं अंग चोरून कसं राहतात आणि प्रत्यक्षात त्यांच्या एकूण बिझनेस फॅमिलीमध्ये अशा कंपन्यांमधून होणारा नफा मात्र त्यांना चालतो की जो कित्येक पटींनी अधिक असतो. हा या स्टोरीचा गाभा आहे. आता मुकेश मोहननं जेव्हा या सगळ्या संदर्भात स्टोरी केली तेव्हा त्यानं काही गोष्टी या थेटपणे बोलल्या. म्हणजे तो मुकेश मोहन जो आहे तो गडकरींना या संपूर्ण कंपनीचा ओनर सांगतो. सोबतच त्यानं काही गोष्टी थोड्याशा लिमिटच्या पुढं जाऊन सुद्धा केलेल्या आहेत. ही पण गोष्ट मान्य करायला हवी. म्हणजे गो हत्यारे आहेत का नितीन गडकरी असं त्याच्या स्टोरीचं टायटल होतं. म्हणजे ज्या गोष्टी कॅराव्हॅन मॅगझिनमध्ये काही भान राखून सांगितल्या गेलेल्या होत्या त्या त्यानं एक पाऊल पुढं जाऊन सांगितल्या. पण तरीसुद्धा एका साध्या यूट्यूबरच्या पाठीमागं नितीन गडकरींसारख्या इतक्या मोठ्या माणसानं लागावं का आणि 50 कोटींची नोटीस त्याला पाठवावी का हा सुद्धा प्रश्न याच्यातून उपस्थित होतोय. आता याच्याबद्दल काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात घ्या. मुकेश मोहन त्याच्या ट्विटर हँडलवरनं काय म्हणतोय, अचानक 50 करोड़ की मानहानि और एफआईआर तक का मामला कहाँ से पहुंचा। याद है पिछले साल गडकरी जी इथेनॉल का प्रचार कर रहे थे। उस दौरान गडकरी की पीआर टीम ने मुझे मेल किया और बोला कि आप वीडियो करके इथेनॉल के फ़ायदे गिनाइए, आपको भी बाकी इन्फ्लुएंसर्स की तरह पैसा मिलेगा। मैंने इथेनॉल पर पेड वीडियो न करके लोगों को वीडियो के माध्यम से बता दिया कि गडकरी जी इन्फ्लुएंसर को पैसे देकर इथेनॉल का प्रचार करवा रहे हैं, यह देखो मुझे भी दे रहे थे। हा व्हिडिओ किती लोकांनी त्यावेळी बघितला तर 2.5 ते 3 कोटी लोकांनी बघितला. काही विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेअर केला आणि तिथून गडकरींच्या मनामध्ये हा राग होता असं मुकेश मोहनचं म्हणणं आहे. त्यांना असं म्हटलंय की त्याच्यानंतर गडकरी ने आज तक के मंच पर बोला था कि इथेनॉल और उन्हें बदनाम करने के लिए पेड वीडियो करवाए जा रहे हैं। उनकी टीम के मेल में जो पैसे ऑफर हुए थे वो और उनकी टीम की मेरे साथ हुई चैट मेरे पास मौजूद थी आणि त्यामुळं त्यावेळी ते काही करू शकले नाहीत. ते एक संधी शोधत होते आणि तो मौका जो आहे तो त्यांना त्यावेळी मिळाला ज्यावेळी कारवाच्या रिपोर्टला कोट करून मी नितीन गडकरींच्या या बीफ बिझनेस संदर्भातला व्हिडिओ केला आणि आता हे विच हंटिंग चाललेलं आहे आणि आपण बघूयात हे कधीपर्यंत चालू राहील. आता या सगळ्या घटनेनंतर बऱ्याच आंबेडकरी नेत्यांनी सुद्धा मुकेशच्या पाठीमागं थेटपणे आपण उभे आहोत असं सांगितलेलं आहे. स्वतः प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा त्याला फोन केलेला होता आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण त्याच्या पाठीशी आहोत हे त्यांनी सांगितलेलं आहे. प्रश्न हा आहे की कॅराव्हॅनच्या स्टोरीचं टायटल काय होतं बघा, नागपूर बीफ आणि
त्याच्यामध्ये पुढं असं म्हटलं गेलेलं होतं, द बीफ कंपनी एनमेश्ड इन गडकरीज बिझनेस एम्पायर. आता या सगळ्यामध्ये एक गोष्ट ही लक्षात घ्या की या कॅराव्हॅनच्या रिपोर्टनुसार गोमांस चा व्यापार करणारी रेम्बल जी आहे तिला फायनान्स नितीन गडकरींच्या पत्नी कंचन गडकरी यांच्या बँकेतून होतोय. याच रेम्बलचे जे महेश बालकृष्ण पिल्लई आहेत ते आधी सियानमध्ये होते आणि ही सगळी गोष्ट जी आहे ती 1 मार्च 2026ला कॅरव्हॅनच्या एका ताज्या इश्यूमध्ये दाखवण्यात आलेली आहे. या सगळ्याबद्दल इन्फ्लुएन्सर ध्रुव राठी यांनी सुद्धा एक व्हिडिओ घेत मुकेश मोहनची बाजू घेतलेली आहे आणि त्यांचं म्हणणं हेच होतं की कॅरव्हॅनला तुम्ही काही करू शकत नाही कारण त्यांच्या पाठीशी एक संपूर्ण लीगल टीम आहे. पण मग राग कोणावरती काढायचा तर या तिशीतल्या एका युवकावरती की ज्याच्या पाठीशी कुणी नाही आहे आणि अशा माध्यमातून जे लोक प्रश्न विचारत आहेत त्यांना मेसेज देण्याचा प्रयत्न गडकरी करतायत का, हा प्रश्न इथं उपस्थित होतो. म्हणजे गडकरींच्या एकूण त्या सगळ्या व्यवहाराबद्दल म्हणजे मलाही ही गोष्ट नवीन होती की अशी एखादी कंपनी रेम्बेल नावाची की जी बीफ एक्सपोर्टिंगमध्ये आहे त्या कंपनीशी गडकरी कुटुंबाचे असे संबंध आहेत. हे पहिल्यांदाच या निमित्तानं कळलं आणि आता होतंय असं की या नोटिशीमुळं उलट काही मर्यादित लोकांच्यापर्यंत असलेली गोष्ट ही आता अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचतीये आणि अनेक लोक त्याची चर्चा करत आहेत. तुम्हाला सुद्धा ही गोष्ट नवीन आहे का आणि या सगळ्यामध्ये गडकरींनी जे पाऊल उचललेलं आहे ते तुम्हाला पटतंय का? तुमची कमेंट आवर्जून कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा, चॅनल अधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.